अथवा प्रमाण टाकलं का सगळ्यांनी? लिहिलंय का सगळ्यांनी असं? चला लिहा. पहिला प्रश्न किंवा गुणोत्तर म्हणजे काय? आपण याच्यातला अगोदर अर्धा भाग बघू. हा इकडचा काय की गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर वेगळं बघायचं, प्रमाणाचे प्रश्न जे असतात ते वेगळे असतात. कोणते असतात प्रमाणाचे प्रश्न? 3 संख्या प्रमाणात असताना, 4 संख्या प्रमाणात असताना, किंवा एखादं दिलेलं भांडवल आहे त्या भांडवलाचं आपल्याला समान भागामध्ये विभागणी करायची असते, तेवढ्या प्रमाणात विभागून द्यायचं असतं. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण तिथं त्याच्यामध्ये बघू आपण नंतर. आलं का लक्षात सगळ्यांना? हा चला लिहा. पहिलं मग काय असतंय गुणोत्तर म्हणजे काय असतंय? एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला बघा, सगळ्यांनी लिहून घ्या. लिहा उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 काय? लिहा. रमेश जवळ रमेश जवळ 45 रुपये आहेत. व मीनाजवळ मीनाजवळ किती आहेत? 75 रुपये आहेत. ठीक आहे. आणि प्रश्न विचारला, ही माहिती दिलेली असते अशी, आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय की रमेशच्या पैशांचे मीनाच्या पैशाशी असणारे गुणोत्तर कोणते? असं प्रश्न काय तर रमेश जवळील पैशाचे किंवा रुपयांचे मीनाजवळील पैशाचे म्हणण्यापेक्षा इथं रुपयाचे लिहा. रुपयांचे, कारण तो शास्त्रीय क्लिअर झाला पाहिजे प्रश्न. मीनाजवळील रुपयांशी असणारे गुणोत्तर सांगा. ते गुणोत्तर तुम्हाला सांगायचंय. याची शाई संपली. शाई आण. चला ते गुणोत्तर तुम्हाला तयार करायचंय. कसं करायचं गुणोत्तर माहित आहे का कोणाला? येत आहे का काढता कोणाला? कोण काढतंय गुणोत्तर? सांगा कसं? नाही, वजाबाकी नसते गुणोत्तरामध्ये, वजाबाकी नसते. हा आणायला गेले का कोणी शाईची? जा ना खाली जाऊन वेटके सरकून शाई आणायची निळ्या रंगाची. घेऊन या, जाऊन घेऊन या. टिपका टाकून आपण छेद गुणोत्तराचं एक सूत्र असतं. बरोबर आहे. काय असतं सूत्र? छेद म्हणजे चे म्हणजे ज्याचे विचारलंय त्याची म्हणजे गुणोत्तराचं सूत्र काय आहे तुम्हाला माहित पाहिजे की गुणोत्तर सोडवताना कसं सोडवायचं. इथं आपण इथून पुढे सोडवायला सुरुवात केली तर तुम्ही इथं
ज्याचे विचारलंय रमेश जवळील रुपयांचे, हितला हा चे शब्द खूप महत्वाचा असतो याच्यामध्ये. याचे चे मीनाजवळील रुपयांशी, चे सी हे कुठं आलेलं आहे ते शोधायचं. ज्याचे म्हटलंय त्याचे पैसे किंवा त्याची जी काही अंक आहे, संख्या आहे, ती काय करायची, वर लिहायची. ज्याचे म्हटलंय त्याची संख्या वर लिहायची. मग ज्याचे चे छेद सी असं सूत्र आहे. गुणोत्तर काढण्याचं सूत्र काय, चे छेद सी. चे सी म्हणजे गुणोत्तर. चे छेदस्थानी सी हे गुणोत्तराचं सूत्र आहे. गुणोत्तर असं काढतात. मग असं लिहा. मग चे म्हणजे कुणाची विचारलंय हे बघा, रमेश जवळील रुपयांचे. चे म्हणजे चे वाला कोण आहे, रमेश आहे. आणि शी वाला कोण आहे, कोण आहे शी, ती मीना आहे. मीनाशी, मीनाच्या पैशाशी. म्हणून रमेश जवळचे पैसे वर येणार. आपल्याला सूत्र तर माहित झालं, म्हणून तुम्हाला लिहावं लागणार इथं रमेश कडील पैसे. रमेश जवळील पैसे, जवळील रुपये. हे अंशस्थानी. गुणोत्तर म्हणजे एक भागाकार असतो, भागाकाराने संक्षिप्त केलेला. आणि हे रुपयाचे म्हणतंय म्हणून चे वाला आपण वर लिहिला. आणि शी कुणाशी, मीना जवळील रुपयांशी. मीना जवळील रुपयाशी, शी म्हणजे खाली आलं पाहिजे ते. आणि मग अशा पद्धतीनं सांगा बरं रमेशकडे किती पैसे आहेत ते. रमेशकडे किती पैसे आहेत, रमेश जवळ पैसे आहेत 45 रुपये आहेत. रमेश जवळ किती पैसे आहेत, टाचणी आहे का, टाचणी पाहिजे, खाली जाऊन टाचणी आण. रमेश जवळ किती पैसे आहेत, रमेश जवळ दिलेले 45 रुपये आपल्याला सांगितलंय. म्हणून 45 रुपयाचं कशाशी काढायचंय, 45 रुपयाचं 75 रुपये. मग वर येणार 45, लिहा 45 अंशस्थानी. आणि छेदस्थानी मीनाजवळचे रुपये कुठे आहेत हे बघा. मीनाजवळ किती रुपये होते, 75 रुपये. इथं आपल्याला 75 लिहायचं आहे छेदस्थानी. हे चे छेद सी एवढं जर सूत्र तुम्ही पाठ करून ठेवलं तर तुमच्याकडून गुणोत्तर काढताना कधी चूक होणार नाही. आणि येणाऱ्या गुणोत्तराचं चे छेद सीच्या उलट जे उत्तर येणार आहे ते सुद्धा पर्याय एक ठिकाणी असतं तुम्हाला फसविण्यासाठी. परंतु इथं जर का चे अंशस्थानी लिहिला आणि छेदस्थानी सी लिहिला तर आता जे मात्र गुणोत्तर याचं संक्षिप्त केल्यानंतर निघणार आहे त्याला मात्र कोणी फसवू शकत नाही, ते बरोबर उत्तर असणार आहे. आता तुम्ही शोधा की 45 आणि 75 या कोणाच्या पाड्यातल्या संख्या आहेत. कोणाच्या पाड्यामध्ये येतं 45 आणि 75, 5च्या येतं किंवा 15च्या पाड्यातल्या आहेत. 15 सुद्धा भाग जाईल दोन्हीला. मग द्या बरं 15ने भाग, द्या बरं 15ने जातंय का बघा, येतंय का तसं, 3-5. अरे मोडलेलं आहे का, सगळं निघलं की. चला तर मग तुम्ही तो भागाकार करा सगळ्यांनी, बघा कसा कट करता येते ते. इंग्लिशचा अभ्यास करणाऱ्यांना सगळ्यांना इकडे सूचना आहे की त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्या. जरी हे सगळं खराब झालेलं आहे. चल रे, झालं का, करा भागाकार. तुम्हाला आला पाहिजे 45 ला भाग देता आला पाहिजे. 45 ने 75 ला भाग सगळा जाणार नाही, पण जो जातोय तो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत संक्षिप्त करायचं असतं गुणोत्तर. आणि गुणोत्तर संक्षिप्त झालं की मग तेच गुणोत्तर म्हणून तुम्हाला पर्यायामध्ये सापडत असतं. त्याला तुम्हाला शोधता येतं पर्यायामध्ये. अशा पद्धतीनं आपल्या पेन मध्ये शाई भरून झालेली आहे. हे ते त्याच्यावर ठेवून टोपण लावा आणि इकडे.
केला का भागाकार? केलाय ना सगळ्यांनी भागाकार. किती आलं गुणोत्तर मग सांगा? 3 3 5. मग गुणोत्तर लिहायची पद्धत माहित आहे का तुम्हाला कशी असते ती? ते बघा गुणोत्तर असं लिहितात. यांचा भागाकार करा अगोदर. 5च्या पाड्यात आले 5 ने देता येतो किंवा 15 ने झाला 5 डायरेक्ट 15 त्रिक 45 आणि 15 5 75 म्हणजे 3/5 असं आलेलं आहे. आता याच्यापेक्षा संक्षिप्त या संख्या होत नाहीत. मग काय करावं लागेल? याच्यापेक्षा संक्षिप्त होत नाहीत तर यालाच गुणोत्तर म्हणावं लागतं आपल्याला आणि ते गुणोत्तर म्हणजे पहिलीच संख्या इथं खाली आली पाहिजे अगोदर. वरची जी संख्या आहे ती अगोदर यावी. हे मध्ये 2 असं टिंब द्यायचे आणि त्याला म्हणायचं 3/5. 3/5 आणि मग 3 भाग कुणाचे आहेत? लक्षात आलं का? ज्याचे हे रमेशचे 3 भाग आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि मीनाचे किती आहेत? मीनाचे आहेत 5 भाग. मीनाचे 5 भाग. 3 भाग जर रमेशला द्यावे लागले तर मीनाजवळ 5 भाग जातील एवढे पैसे आहेत आणि त्यांचं गुणोत्तर आहे 3/5. जर पर्यायात एखाद्या ठिकाणी 5/3 दिसलं तर ते चुकीचं आहे. पर्यायात एक पर्याय तुम्हाला असा दिसणार 5/3. हे चुकीचं आहे. असं नाही ते. अगोदर 3च आलं पाहिजे कारण रमेशचे विचारलंय कसं? रमेशचे ज्याचे विचारलंय तो अगोदर आला पाहिजे. त्याचं मग जर काढायचं असेल तर 3/5 होत आहे. समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी हे जशाच तसं लिहून घ्या. हे उत्तर आहे तुमचं गुणोत्तर आहे. त्याला वाचायचं कसं तेही समजून घ्या. 3/5 असं म्हणतात त्याला. आणि साधं आहे हे तुम्हाला सगळं शिकवलं. भागाकार शिकवलाय फक्त एवढाच भाग नवीन आहे. चे एवढं नीट समजून घेतलं की तुम्हाला येतं. आता सेम असं उदाहरण तुम्हाला एक सोडविण्यासाठी देतो. तुम्ही आता हे लिहायचं झालंय का? हे सूत्र गुणोत्तराचं तुमच्या पीडीएफ मध्ये मी लिहून दिलेलं आहे पाठ करण्यासाठी सुरुवातीला. बरोबर आहे का? कोणतं? चे गुणोत्तर बरोबर चे. फक्त त्याचा वापर कुठं होतं हे माहित नव्हतं तुम्हाला आता. तर तुम्हाला माहित झालं पाहिजे की अशा उदाहरणामध्ये ते सोडवण्यासाठी वापरतात. 3 संख्येचंही आहे 4 संख्येचंही आहे. आपण ते प्रमाणाचे नंतर उदाहरण बघणार आहेत. अगोदर गुणोत्तराचे बघू नंतर प्रमाणाचे बघू आणि मग दोन्ही कंप्लीट. झालं का सगळ्यांचं कंप्लीट? हे लिहून घ्यायचं झालं? हिनं सुद्धा लिहिलं असेल, हिनं लिहिलं असेल, हिला सुद्धा येतंय कारण हिच्या पुस्तकात आहे ते. लिहिलं का सगळ्यांनी? कुणी लिहिलं नाही? कळलं? कळलं का गुणोत्तर सगळ्यांना? चला आणखी एक उदाहरण असंच सेम घ्यायचं आहे आपल्याला. घेताय ना सगळेजण? चला घ्या. ते नाही लिहिलं? लिहा फास्ट. सूत्र लिहून घ्या. गुणोत्तराचं सूत्र ते ज्याचा आहे ज्याचे विचारलंय त्याला अंशस्थानी, ज्याच्याशी गुणोत्तर काढायचंय त्याला छेदस्थानी असं लिहा. झालं? झालं असलं तर आपण पुढचं उदाहरण घेऊ लगेच. करू का बंद हे? ठीक आहे. हा घ्या पुढचं उदाहरण. हा सांगा त्यातली 2 नावं घेऊ. घ्या उदाहरण घ्या. अमेय जवळ अमेय नावाचा एक मुलगा अमेय जवळ अमेय जवळ अमेय जवळ 95 रोप आहेत त्याच्याकडं.
आणि व काय असेल ते काही जमत व आणि श्रुतिका जवळ श्रुतिका मुलीचं नाव आहे. श्रुतिका जवळ 57 रुपये आहेत. 57 रुपये आहेत. तर अमेच्या रोपांचे श्रुतिकाच्या रोपांशी असणारे गुणोत्तर. अमे जवळील रोपांचे चे येणार होता. रोपांचे श्रुतिका जवळील रोपांशी श्रुतिका जवळील रोपांशी असणारे गुणोत्तर सांगा. असणारे गुणोत्तर काय? असणारे गुणोत्तर काढा. पेन्सिल नाही आपला, दुसरा पेन आहे का? अरे दुसरा पेन मागवा. चला काढा तुम्ही गुणोत्तर, तोपर्यंत पेन मागवून घेऊ. हे पेन नाही का दुसरा? जवळील रोपांशी श्रुतिका जवळील रोपांशी ही तशी आहे. एसी सूत्रामध्ये तुम्हाला शोधायचं आहे. रोपांशी पेन आण ना दुसरा आपल्याला खाली जाऊन. असला पेन चला नाही, नीट म्हणा दुसरा द्या. व्हाईट बोर्ड मार्कर पेन दाखवू द्या. चला आणा, लिहा. आमे आणि श्रुतिका दोघांजवळ रोप आहेत कशाची तरी. रोपवाटिका अगर काय असेल, हे आमे आणि श्रुतिका. चल कुणाचं कुणाशी, तर अगोदरचे कुठं आलंय ती बघा. ज्याचे तो अंशस्थानी, ज्याच्या सी तो छेदस्थानी. बस. गुणोत्तर व प्रमाणचा सगळ्यात पहिला नियम जो आपण आज शिकायलोय, पहिली उदाहरणं सोपं सगळ्यांना येण्यासारखं ते असं आहे की ज्या दोघांचं गुणोत्तर काढायचंय त्याच्यातली पहिला ज्याचे काढायचंय, ज्याचे विचारलंय त्याला अंशस्थानी लिहा. ज्याच्याशी काढायचंय शी त्याला छेदस्थानी लिहा. आणि त्यांच्या जवळच्या ज्या संख्या दिल्या त्या संख्यांचा भागाकार करा आणि संक्षिप्त करा. संक्षिप्त केल्यानंतर जे उत्तर येईल ते संक्षिप्त केल्यानंतर येणार उत्तर, तो पण कुठे यायचं, संक्षिप्त केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते संक्षिप्त केल्यावर आलेलं उत्तर त्यालाच आपण गुणोत्तर असं म्हणतो. त्या उत्तरालाच गुणोत्तर म्हणायचं. चला लिहा सगळ्यांनी. सगळे हुशार मुलं आहे तुम्ही. तुम्हाला सहज भागाकार, काटाकाटी, संक्षिप्त करणं हे सगळ्या गोष्टी येतात. येतंय का कोणाला उत्तर? पटकन सांगा. आलं की लगेच मला दाखवायचं आहे. दाखवा चला. आम्ही जवळील रोपांची श्रुतिका जवळील 95 प्रॉब्लेम बाबा. असं बी छान आलं का लक्षात? कुणाच्या पाड्यातल्या संख्या आहेत त्या? कुणाच तरी पाड्यातल्या दिलेल्या असतात. मी पाडा म्हणूनच दिलेल्या आहेत. तुम्हाला काही इतकं अवघड नसतंय.
पाडा म्हणूनच दिलेल्या असतात. बघा बरं कुणाच्या पाड्यात 95 येतं, कुणाच्या पाड्यात येतं 95. 95 म्हणून बघा पाडे म्हणता येतात का तुम्हाला नाही? हा म्हणजे 5-3. चला पाड्यातल्याच असतात, मी दिलेल्याच आहेत ना तशा. तुम्ही करू शकता ते. बरं लहान लहान संख्यानं द्या, देऊ शकता भाग. नाही जात लहान संख्येने, डायरेक्ट त्यानंच जातो फक्त. करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर आलंय, सगळ्यांचं बरोबर आहे, अगदी छान, बरोबर बरोबर. झालं का? कोणाच्या पाड्यातल्या पाडेलेत ना घरी? पाडलेत ना का घरी? घरी पाडे लिहिता का नाही? कसं येत नाही? सोपी गोष्ट आहे, लक्ष द्या सगळ्यांनी इकडं. अगोदर बघायचा अर्धा भाग दिलेला आहे, इथपर्यंत दिलेला भाग आहे. अमेय जवळ 95 रोप आहेत आणि श्रुतिका जवळ 57 रोप आहेत. तर आमेय जवळील रोपांचं श्रुतिका जवळील रोपांशी असणारं गुणोत्तर काढायचं. म्हणजे आमेयच्या रोपाचे चे महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा काय इथला चे. ला अंशस्थानी ठेवा. डायरेक्ट सूत्रच मांडा, काय फरक पडत नाही. आपण गुणोत्तराचं सूत्रच लिहून घेऊ. गुणोत्तर कसं काढतात? ज्याचे म्हटलंय त्याला अंशस्थानी लिहायचं चे, ज्याचे म्हटलं त्याला अंशस्थानी, ज्याच्याशी सांगितलं त्याला छेदस्थानी. कुणाचं आहे मग? अगोदर कुणाचं? अमेयचे म्हणतंय. कुणाचे? अमेयचे. अमेयचे जे काय रोप आहेत त्याचं अंशस्थानी लिहावं लागेल आपल्याला. आणि कुणाशी? कुणाशी? श्रुतिकाच्या रोपांची, म्हणून इथं श्रुतिकाची रोप खाली लिहावं लागतील तुम्हाला, श्रुतिका. ठीक आहे, आता तुम्ही मांडा मग याच्यामध्ये. चला चे छेदचे अमेयचे, पहिले अमेयचे रोप कुठे आहेत ते अगोदर वाचा. गणितात एवढं सोपं असतंय, तिथंच माहिती दिलेली असते, फक्त तिथली पाहून ती व्यवस्थित सूत्रामध्ये मांडायची असते आणि सोडवायचं असते. आमेयचे किती रोप आहेत? 95 रोप आहेत. लक्षात ठेवा, लवकर जर पाडे सापडाना गेले, बर पुढच्या स्टेपला सांगतो काय करायचं ते. आणि जे श्रुतिकाशी, श्रुतिकाचे किती आहेत? 57. 57. आता तुम्ही विचार करा की, तुम्ही असा विचार करा की 57 आणि 95 असं जर नसलं कळत तर पटकन काय करायचं की तुम्ही इथं अडकून पडलात या स्टेपला येऊन, इथपर्यंत सगळ्यांना आलं, इथं पटकन भाग करत कळा ना काय करावा. तर तुम्ही एक आयडिया करून बघायची असते. ह्या फक्त एकाच संख्येला कोणी भाग जातंय तेवढाच अभ्यास करायचा अगोदर, एकाच संख्येला. खरं नियमानं भागाकारामध्ये दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधतो, लवकर सापडत नाही आपल्याला स्वरा. मग काय करायचं? एक संख्या बघायचं. समजा तुम्ही अगोदर 57 घेतलं, 57ला बघा कोणी भाग जातो, कुणी जातो बघा. 2ची कसोटी वापरा, 3ची. 19 नाही, 19 तर तुम्हाला सापडायला गेलंय असं आपण गृहीत धरू. इथं 57 नाही, 57ला तुम्ही 7 आणि 5 12, 12 म्हणजे 3 न भाग जातो, 3च्या पाड्यात. 3ची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत आली. 3 न जर भाग दिलं तर लगेच लक्षात येतं तुम्हाला, 3 1 3, 2 उरले, 3 9 27, म्हणजे 19 हे त्याचा अवयव, म्हणजे 19 न भाग जातो. आता तुम्हाला 19 सापडला 3 मुळे. तसा तुम्हाला इकडं सुद्धा 95 याच्यात सुद्धा मला ह्या नाही ऍलर्जी होती ह्याची, मला ह्या ह्या पेनची, पेनच्या ऍलर्जीनं खोकला येतो जास्त. 95 ला सुद्धा 5च्या पाड्यात आहेत ते. 5 1 5 आणि 5 9 45. आलं का 19? म्हणजे एक अंदाज येतो तुम्हाला की 19 नाही, या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या 19 असू शकते. 19 मूळ आहे, त्याच्यामुळे अगोदर ती सापडत नाही आणि तुम्ही लय वेळ अभ्यास केला, आता कसं सापडायचं, आता कसं सापडायचं, तर ती मूळ संख्या आहे. म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला 17 13 17 19 23 29 हे मूळ संख्यांचे पाडे खूप महत्वाचे पाठ असणं. त्यातल्या कुठल्या संख्या आहेत ते लगेच लक्षात आले पाहिजे त्यांच्या पाड्यात येणाऱ्या, म्हणून तेवढे पाडे फार महत्वाचे आहेत. मग 19 त्रिक 57 आणि 19 5 95 अशा पद्धतीनं 19 ने भाग जातो. म्हणजे याचं गुणोत्तर येत आहे 5
3 5/3 म्हणजे 5/3 अशा पद्धतीने याचा भागाकार करायचा असतो आणि गुणोत्तर काढायचं असतं. जर गुणोत्तरात आणखी एक सूचना, 3 न जर 5ला जर तुम्ही 3/5चा जर भागाकार करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जर तुम्हाला असं दिसलं की 3 आणि 5 आहे, तर पर्यायातला तो पर्याय चुकीचा आहे. कोणता पर्याय चुकीचा आहे? 3 5 जर आलं तर चुकीचं आहे. कारण ज्याचे विचारलंय तेच अगोदर 5/3 हाच पर्याय बरोबर असतो फक्त. समजलं सगळ्यांना? समजलं? नक्की? चला घ्या नेक्स्ट उदाहरण. घ्या पुढचं उदाहरण. लिहा. कार्तिक जवळ लिहा. तिसरं उदाहरण. कार्तिक जवळ कार्तिक जवळ 450 कागद काही पण असू शकते कुणाकडे. तर रुक्मिणी जवळ 720 कागद आहेत. तर रुक्मिणी जवळील कागदाचे कार्तिक जवळील कागदांशी रुक्मिणी जवळील कागदाचे ते आलं बघा येणारच. कागदाचे कार्तिक जवळील कागदाशी कार्तिक जवळील कागदाशी असणारे गुणोत्तर सांगा. गुणोत्तर सांगा. गुणोत्तरचा अर्थ कळतंय ना? गुणोत्तर सांगा. गुणोत्तर येते ना, संक्षिप्त करणं, त्याला गुणोत्तर म्हणायचं. संक्षिप्त केलेल्या संख्या. चला गुणोत्तर काढा. व्यवस्थित सूत्र मांडा. चे छेद सी आणि ज्याचे आहे ते ज्याचे आहे त्याचं बघा कोणाचं येते ते आणि शी ज्याचे ज्याच्याशी असणारे गुणोत्तर. चला यानंतर एक असाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला देतो, थोडासा बदलून. याच्यामध्ये काळजीपूर्वक करा, गडबड करू नका. भागाकार व्यवस्थित करा. चला कळायलंय का सगळ्यांना? यायला गेलंय का गुणोत्तर प्रमाण? हा बरोबर कोणाचं आलंय सोडवा. कार्तिक जवळ 450 कागद जे छेद सी. सेम म्हणजे कोण आला मग? नाही तू व्यवस्थित बघितलं नाही. कोणाचे कोणाशी.
बरोबर आहे का? पण भाकार बरोबर आहे का चेक करा एकदा. बरोबर आहे, तुमच्या दोघांचंही बरोबर आहे. बघा, ज्याचे दिलंय चे दिसतोय का शब्द आणि सी दिसतोय का शब्द, बघा कुठं आलेले आहेत ते. कुणाचे कुणाच्या कागदाशी असणार गुणोत्तर काढायचंय. गुणोत्तर गुणोत्तर काढणं याला म्हणतात संक्षिप्त करणं. भागाकारात त्या संख्या संक्षिप्त करून जे काय उत्तर येणार आहे त्याला गुणोत्तर म्हणायचं आणि त्याला त्या पद्धतीने मांडायचं. आणखीही भाग जाऊ शकतो, पण भागाकारात थोडीशी चूक झालेली आहे. भागाकार चुकला, गुणोत्तर चुकणार, उदाहरण चुकणार. म्हणून तुम्हाला सूचना आहे, व्यवस्थित सोडवा. देऊ का सोडवून? सांगा, सोडवून देऊ का? सागर सोडील का? करा ना भागाकार. सागर आला पाहिजे भागाकार आपल्याला. ज्याचे सांगितलंय त्याला अंशस्थानी लिहा. कुणाचे सांगितलंय याच्यातले? कुठे चे आणि शी? बघा बरं, कुणाचे म्हणतंय? कुणाचे म्हणतंय ते? कुणाजवळील कागदाचे म्हणतंय? त्याचे कागदाची संख्या वर लिहा. ह्याचं चुकलं, ह्यानं नीट बघितलं नाही. ज्याचे म्हणतंय त्याला वर लिहा, ज्याच्याशी म्हणतंय त्याला खाली लिहा. करेक्ट, करेक्ट. चुकलं रे ह्याच, येत नाही त्याला. भागकार चुकतोय त्याचं चुकलं, त्याला काहीच येत नाही. चला, भागकारच चुकलाय त्याचा. चला मी समजून देतो, सगळ्यांनी लक्ष द्या. थोडस चुकलं, बघू आपण. आवाज बंद करा, बोलू नका. हे उदाहरण सोडवायला इथून सुरुवात केली. आपला नियम आहे, गुणोत्तराचं सूत्र आहे चे छेद सी. गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला कोणते दोन शब्द शोधायचे उदाहरणातले? चे कुठं आला आणि सी कुठं आला? चे शी. गुणोत्तर कुणाचे तरी कुणाच्याशी असतं ते. कोणाचे तरी गुणोत्तर कोणाच्याशी तरी असतं ते. मग ते कोणाचे चे अंशस्थानी शी ज्याच्याशी आहेत त्याला खाली लिहावं लागतं. ते सूत्र आहे तुमचं गुणोत्तराचं, आणि तुम्ही पाठ केलंय आजपर्यंत. आज आपण ते शिकतोय, त्याचा उपयोग कसा करा. कार्तिकचं आणि दोन याच्यामध्ये कार्तिक आणि रुक्मिणी दोघ जण आहेत. कार्तिक जवळ 450 रुपये तर रुक्मिणी जवळ 720 कागद आहेत, रुपये नाही कागद आहेत हे. तर रुक्मिणी जवळील कागदाचे हे वाचता आलं पाहिजे तुम्हाला, अभ्यास करता आला पाहिजे गणिताचा. रुक्मिणी जवळील कागदाचे म्हणून आपल्याला इथं लिहावं लागेल अंशस्थानी रुक्मिणीचे कागद, आहे की नाही? रुक्मिणी जवळील कागदाचे, आहे की नाही? कागदाचे जशाला तसं लिहिलंय हो का, चे आलाय त्याच्यामध्ये, म्हणून त्याला अंशस्थानी लिहिलं आपण. रुक्मिणी जवळील कागदाचे, कार्तिक जवळील कागदाशी. इथं खाली कार्तिकचे कागद येतील, कार्तिकचे कार्तिक जवळील कागदाशी, कागदाशी शी आला का? शी हा शी, याच्यावरच तुमचं उत्तर तयार होणार आहे. मग रुक्मिणी जवळील कागदाचं, रुक्मिणी जवळ किती कागद होते आता हे लिहिता लगेच तुम्ही गडबडीमध्ये, कारण सवय लागलेली असते ना आपल्याला. तसं नाही, रुक्मिणीचे कागद आहेत 720 म्हणून 720 अंशस्थानी आला. आणि कार्तिक जवळचे कागद आहेत 450 म्हणून 450 खाली आला. बघा, कारण मी तुम्ही फसावं म्हणूनच दिलेलं आहे, आणि तुम्हालाही परीक्षेत असाच फसवा प्रश्न टाकणार. ते काय करणार, इकडं पहिल्यांदा कार्तिक देणार आणि विचारताना पहिल्यांदा रुक्मिणीचं विचारणार. असं उलट क्रॉस. पोरग किती हुशार आहे, जरा शहाणपणानं सोडवित आहे का ते बघण्यासाठी अशा पद्धतीनं वापर करणार तुम्हाला.
आणि मग एकदा का तुम्ही जर मांडताना चूक नाही होऊ दिली तर तुमचं का निश्चित उत्तर बरोबर येणार आहे, कारण भागकार सगळ्यांना येतो. फार हुशार आहेत तुम्ही. चला करा भागकार. काय अवघड आहे भागकाराचं? काही नाही, शेवटचे शून्य शून्य कट करायचे. आपला काटाकाटीचा नियम सगळ्यांना माहिती आहे भागाकाराचा. शेवटचे शून्य कट झाले, इथं शेवटी एक शून्य, इथे एक शेवटी एक शून्य कट झाला. आता बघा 45 आणि 72 कोणाच्या पाड्यात येतं? 3ने 5 जातोय भाग आणि 9ने जातो. 9×8=72, 9×5=45. ज्याला ते 9 लावता येणार नाही त्यांनी 3 दोनदा द्या, तरी पण उत्तर बरोबर येत आहे. चला 9×8=72, 9×5=45. हा भागाकार चुकू देऊ नका. 8/5 हे त्याचं उत्तर आलेलं आहे आणि तुम्हाला ते आपल्याला गुणोत्तरामध्ये लिहायचंय. मग गुणोत्तर लिहिलं जातं 8/5. 8/5 हे तुमचं गुणोत्तर आहे. 8/5 काय गुणोत्तर आहे? 8/5. कळला का? हा गुणोत्तर व प्रमाण या पाठातला पहिला प्रकार आहे. आणखी एक प्रकार यातला देतो, जेणेकरून एक नवीन अडचण तुमच्या पुढे निर्माण होईल आणि मग त्याचं उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला कळेल. देऊ का पुढचं उदाहरण? हे लिहून घेतलं का सर्वांनी? सर्वांनी लिहून घ्या आणि प्रत्येकाने घरी स्वतःहून एकदा सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन गोष्ट शिकल्यानंतर ते स्वतःला आत्मसात झालंय का नाही ते पाहण्यासाठी घरी एकदा सोडवलं पाहिजे, चांगलं लिहून ठेवलं पाहिजे. अभ्यास म्हणजे सराव. अभ्यास म्हणजे सराव. एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते प्रवीण होईपर्यंत त्या कलेमध्ये तुम्हाला त्याचा सराव करणं, अभ्यास करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? हा, नाही तर एखादा प्रश्न उभारला की नाही येत सर, खाली मान घालून उभा राहतोय, त्याला काही अर्थ नाही. म्हणून म्हणतात बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर बुजदिलों के हाथों में राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है झुक कर चलने की वो आदत, दोस्तों उनके सिरों पर कभी तक तो ताज नहीं होते. राजा होत नाही. राजा होण्यासाठी खूप मेहनत, संग्राम करावा लागतो, जिंकावं लागतं, यशस्वी व्हावं लागतं. एक शेवटचं उदाहरण या प्रकारातलं तुमच्यासाठी पुढे देतो. नाही, सगळ्यात सोपं पण तुमची बुद्धी चलते का बघा. ज्याची बुद्धी चलल त्याला सोपं, ज्याची बुद्धी चालणार नाही त्याला अवघड वाटणार. त्याला घ्या लिहून. अनिकेत जवळ, अनिकेत आला बघा. नवीन नवीन पोरं येतात बघा, प्रत्येक उदाहरणात नवीन पोरग येत आहे. अनिकेत जवळ जवळ अनिकेत जवळ 97 रुपये आहेत आणि अनिता जवळ 103 रुपये आहेत. 103 रुपये आहेत. तर अनिताच्या पैशाचे, अनिता जवळील रुपयांचे, अनिताच्या रुपयांचे अनिकेतच्या रुपयाशी, अनिकेतच्या रुपयांशी सोडवा. आता असणारे गुणोत्तर सांगा. गुणोत्तर काढा. काढू शकता तुम्ही. सोपा प्रश्न आहे. या प्रकारातला शेवटचा प्रश्न. यानंतर आपण प्रकार बदलणार आहेत. नंतर प्रमाणाचे काही उदाहरण आपण छोटे छोटे बघू नंतर.
नंतर मग त्याच्यातलाही पुढचा एक प्रकार येतो 3 संख्या प्रमाणात असताना. त्याच्यानंतरचा एक प्रकार येतो 4 संख्या प्रमाणात असताना. अनिकेत जवळ 97 रुपये, अनिता जवळ 103 रुपये, अनिताच्या पैशाचे रुपयांचे अनिकेतच्या रुपयाशी असणारा गुणोत्तर काढा आणि संक्षिप्त करा. करा रे भामटेनो. सोडवा नुसतं एकमेकाकडे बघू नका तोंडाकड. लिहा. लिहावं लागतंय. लिहा. चला लिहा. झालं का लिहायचं बघा. येतंय का सगळ्यांना बघा. काय नाही पटकन शोधा कुणाचे कोणाशी. कोणाचं कोणाशी. मग मूळ संख्या असल्या तर बघा काय त्याचा नियम असतो त्या पद्धतीने सोडवा. चला गुणोत्तराचा नियम आहे. गुणोत्तर काय गुणोत्तराचा नियम. गुणोत्तर कसं काढतात. गुणोत्तराचं सूत्र आहे ते छेदस्थानी शी चे शी. सूत्रपाठ करून टाका. जोपर्यंत सूत्रपाठ होत नाही तोपर्यंत नाही मग लक्षात राहणार नाही. कुणाचं विचारलंय. अनिताच्या रुपयांचे. अनिता अलीकडे कोण येईल. अनिता येईल अगोदर वर. कुणाच्या रुपयांची. अनिताचे अनिकेतच्या रुपयांची. अनिकेत अशा पद्धतीनं. ठीक आहे. मग गुणोत्तर काढू शकता. अनिताचे किती रुपये आहेत. अनिताचे रुपये आहेत 103 रुपये आणि 97 रुपये आहेत याचे. कोणाचे अनिकेतचे. आता याच संक्षिप्त होऊ शकतं का. नाही. हे इथपर्यंत संक्षिप्त होतं. म्हणून यांचं 103 या प्रमाणातच राहील. असं नाही की 3 आणि 4 आणि 2च उत्तर यावं म्हणून. असं काय नसतंय. संक्षिप्त केलं जिथपर्यंत झालं तिथपर्यंत. नाहीच झालं तर जशाच तसं. नाही झालं तर जशाच तसं. ही सुद्धा आयडिया तुम्हाला लक्षात नव्हती. म्हणून तुम्हाला हे नवीन मी प्रश्न दिला की या प्रमाणामध्ये त्यांचं गुणोत्तर तयार होईल. 103 तुम्हाला वाटलं बारकच यावं लागतं काय की 9च्या हातन 7च्या हातन. असं काय नसतंय. असं नसतंय. उत्तर काय बी येऊ शकतं. उत्तर 103 येऊ नाही तर 1003 येऊ. तुम्हाला काय करायचंय. तुम्ही तुमचा नियम तोडायचा नाही बस एवढाच प्रकार. गुणोत्तर प्रमाणचा हा सगळ्यात पहिला प्रकार या प्रकारचं गुणोत्तर असतं. आता प्रमाणाचं उदाहरण सांगू का तुम्हाला. एखादी संख्या तुम्हाला त्या गुणोत्तराच्या प्रमाणात विभागणी करायची असते. तो एक प्रकार लगेच आपण चालू मध्ये बघू. काय की प्रमाणामध्ये एखादी संख्या त्या प्रमाणात विभागणी करायची असते. चला आपण घेऊ पुढचं उदाहरण. प्रमाणाचा एक घेऊ आपण. मग दुसरा जो भाग राहतोय तो नंतर बघू. आज आपण हा याच्यातला एक प्रमाणाचा भाग. एक उदाहरण नवीन सांगतो तुम्हाला. ₹720 रुपये ए व बी यांना ए नावाचा एक मुलगा आणि बी नावाचा एक मुलगा. ए व बी यांना 4:5 या प्रमाणात वाटून दिल्यास बी ला किती रुपये मिळतील. चला सोडवा.
किती रुपये मिळतील बघा. 720 रुपये तुम्हाला वाटून द्यायचे. 720 रुपये ए व बी यांना 4:5 या प्रमाणात वाटून दिल्यास बी ला किती रुपये मिळणार? प्रमाणात वाटायचंय तुम्हाला. प्रमाण दिलंय 4:5 प्रमाण दिलंय, त्या प्रमाणात वाटणी करायची. कशी येईल करता? कसं येईल करता? सोडवा. ज्यांना येईल का त्यांना फारच मस्त उदाहरण आहे सोडवण्यासाठी. वाटणी करायची. 720 रुपये दोघांना वाटून द्यायचे 4:5 प्रमाणात. द्या वाटून. आणि येतं देतं. फार सोपं असतं हे. प्रश्न लिहून घ्या, उत्तर सुद्धा छान पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न करा, येईल तुम्हाला. हा 576 पण मला दाखव ना कसं काढलंस ते. बरोबर असू शकतंय तुझं, बरोबर सुद्धा असू शकतंय, पण तुम्हाला दाखवतं खरं. दाखवा दाखवा पटकन, ज्याला येतंय त्याने सोडून. काय केलं? नाही अगोदर या दोघांची बेरीज करावी लागते आणि त्यानं भाग द्यावा लागतो ह्याला, आणि नंतर याचे 5 आहेत म्हणून जे उत्तर येईल त्यानं. नसतंय तसं. ठीक आहे, हे एक जणांचं आलंय. बाकी आलंय का? देऊ का सोडून एकदा तुम्हाला? एकदा सोडून देऊ का? म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, आणि मग पुढचं होमवर्क लाईक देतो तुम्हाला नंतर. घ्या पहिल्यांदा समजून घ्या. नवीन आहेत तुम्ही, हो समजून घ्या. पहिलं नवीन प्रकार आहे म्हणून समजून घ्या. जे प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे अगोदर इथं 4:5 म्हणजे एकाचे 4 भाग आहेत आणि दुसऱ्याचे 5 भाग आहेत. याचे 4 आहेत. ए जो आहे इथला पहिला जो आहे ए व बी म्हणताय, म्हणून ए वाल्याचे 4 भाग आहेत, बी वाल्याचे 5 भाग आहेत. हे सुद्धा तसंच असतं. तुम्ही म्हणताल उलट सुलट केलं तर नाही जमत. तुम्ही म्हणताल 5 भाग देऊन टाका की एला, नाही जमत तसं. ते सिरियल मध्ये पहिला ए आणि बी आलाय म्हणून इथं सुद्धा 4 आणि 5 येते, त्याच सिरियलनं त्यांना मिळणार. ठीक आहे. 720 रुपये आहेत. मग भाग करायचे आपल्याला 5 आणि 4 9 भाग द्यायचे. 9 भागात विभागणी करायची. म्हणून 720 रुपयांचे एकूण भाग किती काढायचे आपल्याला? बघा 4:5 म्हणजे 4 अधिक 5 बरोबर 9 भाग तयार करायचे आपले. 9 भाग, आणि 9 भागामध्ये 720 रुपयाची एक भाग काढून घ्यायचा. आता एक भाग कितीचा? तर मग 720 रुपयांना 9 ने भाग द्यायचा. 9 एका 9 9 8 72 आणि वरचा 0. म्हणजे अशा पद्धतीने एक भागाची किंमत किती झाली? एक भाग झाला 80 रुपयांचा. इथपर्यंत अर्ध उदाहरण झालं. राहिला तुमचा प्रश्न आता बी ला किती द्यायचे. तर बी चे भाग आहेत. बी चे भाग किती आहेत? बी चे भाग, बी दुसऱ्या नंबरला आहे म्हणून बी चे भाग झाले 5. आणि मग 5 गुणवले 80, 80चे 5 भाग म्हणजे गुणाकार करावा लागेल तुम्हाला. मग 8 पंचे 85 40 आणि वरचा 1 0. अशा पद्धतीनं 400 रुपये बी ला येतील. आणि ए ला किती येतील? ए ला 4 आहेत, तर 4 8 32 320 रुपये येतील. बरोबर आहे का? तर हे बी ला किती रुपये मिळणार आहेत? बी ला 400 रुपये. अशा पद्धतीनं वाटणी करायची असते. हे सोपे उदाहरण आहेत असे. एक उदाहरण देऊ का तुम्हाला? पुढं हे लिहून घ्या छान. बी ला 400 रुपये मिळतील, हे ह्याचं उत्तर आहे. खरं उत्तर इथं आहे. समजलं? हा पहिला भाग इकडचा लिहून घ्या अगोदर, नंतर इकडचा लिहून घ्या.
इथून सुरुवात झाली उत्तर सोडवायला, इथून. खूप छान आहे प्रकार, एवढाच सोपा पाठ आहे, खूप छान. तिघा जणांचंही गुणोत्तर असतं, 2 3 5 असं बी असतं. 3 मुलांची एबीसीडी नाव असतात, एबीसी नाव आहे, 3 जण. मग तिथं बी 3 जेवढे दिले तेवढ्यांची बेरीज करायची, काय अडचण नसते. सोपा आहे. हा, ते सोपा प्रकार आहे यातला. आणि मग 3 संख्या प्रमाणातला एक आहे, 4 संख्या ते सूत्रावर आधारित उदाहरण आहेत, ते आपण नंतर पाहू. आज आपल्याला एवढं पाहिजे आहे, एवढं पहा. एक उदाहरण असंच तुम्हाला देतो. झालं का? झालं का? झालंय का? देऊ का पुढचं उदाहरण? ठीक आहे, घ्या एक शेवटचं उदाहरण. घ्या. 1000 कागद एक्स व वाय यांना तास 3 प्रमाणात वाटल्यास एक्स ला किती कागद मिळतील? चला सोडवा बरं, सोपं आहे, आता सारखंच आहे. आणि हे आलं की बरंच काय येतं, हे होमवर्कला तुम्हाला सोडवा बरं. तुम्ही सोडवायचं हे उदाहरण, तुम्ही सोडवायचं हे उदाहरण, आणि याचं उत्तर काय येतंय ते तुम्ही सांगायचं, कमेंट करायचं. तुम्ही चॅट मध्ये कमेंट करताना तसं कमेंट करून सांगा. आलं का लक्षात सगळ्यांना? ठीक आहे, आपण म्हणजे आज इथला भाग